नमस्कार. VAJ अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क यांची माहिती पाहणार आहोत आणि इतकी छान आणि डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत की कोणत्याही परीक्षेला, मग ते MPSCची परीक्षा असेल किंवा सरळ सेवेची परीक्षा असेल, मूलभूत अधिकारावर कसाही प्रश्न आला तर याच्या बाहेरचा प्रश्न असणार नाही, याच्यातूनच तो प्रश्न असेल. आणि आधीच्या माझ्या सर्व व्हिडिओला तुम्ही जो प्रचंड आणि तुफान असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आपला सर्वांचा मी आभारी आहे. आणि या व्हिडिओला सुद्धा जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आता मूलभूत अधिकार या संदर्भात आपण माहिती पाहूयात. तर मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क, एक लक्षात असू द्या, आपल्या आयुष्यामध्ये हे मूलभूत अधिकार अतिशय महत्त्वाचे आहेत. पहा, मूलभूत अधिकार म्हणजे आपलं मानवी जीवन सुखाने आणि समाधानाने जगता यावं यासाठी हे मूलभूत अधिकार खूप आणि खूपच महत्त्वाचे असतात. आता मुळामध्ये हे जे मूलभूत अधिकार आहेत सर्वप्रथम कुठे मिळाले, कोणाला मिळाले ही पाहूयात माहिती आपण. तर मूलभूत अधिकारांचा जो पहिला लिखित पुरावा आहे ना, तो आहे इथं 1215 मध्ये ब्रिटनमध्ये मॅग्ना चार्टा प्रसिद्ध झाली होती. पहा, तो पहिला लिखित पुरावा आहे. त्याच्यानंतर पिटिशन ऑफ राईट्स ही पण ब्रिटनमधलीच आहे. त्याच्यानंतर बिल ऑफ राईट्स ही सुद्धा ब्रिटनमधीलच आहे. तर हे जे मॅग्ना चार्टा, पिटिशन ऑफ राईट्स, बिल ऑफ राईट्स हे ब्रिटनमध्ये झालेले जे काही कायदे होते ते मूलभूत अधिकाराचे किंवा मूलभूत हक्कांची सुरुवात होती. पण पहिला लिखित पुरावा मॅग्ना चार्टा. त्याच्या पुढे पहा, आणि 1215 मध्ये इसवी सन 1789 साली झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या 3 मूलभूत हक्कांची जगाला देणगी दिली. हा प्रश्न तर बऱ्याच परीक्षांना आलेला आहे की स्वातंत्र्य, समता व बंधुभाव कोणत्या राज्यक्रांतीने दिलेले आहेत? फ्रेंच राज्यक्रांतीने. किंवा फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली देणगी कोणती? तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. आता भारतामधला जर विचार करायचं झालं तर लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने 1895 साली तयार करण्यात आलेल्या स्वराज्याच्या सनदेमध्ये भारतासाठी एक राज्यघटना संकल्पिली होती. त्या संकल्पित राज्यघटनेत न्यायालयीन समता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि खाजगी मालमत्तेचे स्वातंत्र्य इत्यादी मूलभूत हक्कांचा समावेश केलेला होता. ही आपण ऐतिहासिक माहिती पाहत आहोत बरं का, की मूलभूत हक्क कसे कसे मिळत गेले. पुढे ॲनी बेझंट तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. ॲनी बेझंट यांनी सुद्धा आयर्लंडमधील राज्यघटनेतील तरतुदीनुसार भारतीयांसाठी मूलभूत हक्कांसंबंधी मागणी केली होती. म्हणजे सुरुवातीला लोकमान्य टिळक, नंतर ॲनी बेझंट आणि दोघांनी पण होम रूल चळवळ सुरू केली होती. 1928 सालच्या मोतीलाल नेहरू अहवालामध्ये सुद्धा भारतीयांना मूलभूत हक्क मिळावेत अशी तरतूद केलेली होती. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न तुम्हाला इतिहासाचे तयार होतात की मोतीलाल नेहरू किंवा नेहरू अहवाल म्हणून तो प्रसिद्ध आहे बरं का. तर नेहरू अहवाल कोणत्या वर्षीचा आहे? तर नेहरू अहवाल हा 1928 या वर्षीचा आहे. त्याच्या पुढे पहा, आणि भारतातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले की लॉर्ड बर्कनहेड नावाचा एक ब्रिटिश होता. पहा, त्यांनी काय आव्हान केलं की भारतातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारताची राज्यघटना तयार करावी. तर सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी ती समिती स्थापन केली आणि त्याचा जो अहवाल तयार झाला त्यालाच नेहरू अहवाल असं म्हणतात. पुढे सप्रू समिती 1945 मध्ये स्थापन झालेली, ही मूलभूत हक्कांची म्हणजे सप्रू समितीने सुद्धा मूलभूत हक्कांची तरतूद केली होती. त्याच्यानंतर एक कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं होतं 1946 मध्ये. या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसारच पुढे घटना समिती स्थापन झाली, त्यासाठी निवडणुका झाल्या. तर या शिफारशीनुसार नागरिकांच्या हक्कासंदर्भात आचार्य JB कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती. या समितीने तिचा अहवाल 23 एप्रिल 1947 रोजी घटना परिषदेत सादर केला. आता हे जे आचार्य JB कृपलानी आहेत ना, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. हाही प्रश्न बऱ्याच परीक्षांना विचारला जातो. आता आपले जे काही मूलभूत हक्क आहेत ना, त्यांची विभागणी ही 3 गटांमध्ये केली जाते. कोणकोणते ते 3 गट आहेत? तर मूलभूत हक्कांचे जे 3 गट आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे नागरी हक्क, दुसरा आहे आर्थिक हक्क आणि तिसरा आहे राजकीय हक्क. तर मूलभूत हक्कांची 3 गटांमध्ये विभागणी होते: नागरी हक्क, आर्थिक हक्क आणि राजकीय हक्क. आता याच्या पुढे पहा
की व्हेरी व्हेरी IMP आता सांगत आहे बघा, खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे की भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात किंवा कोणत्या प्रकरणात मूलभूत हक्कांची माहिती दिलेली आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या किंवा भारतीय संविधानाच्या 3ऱ्या विभागात किंवा 3ऱ्या प्रकरणात किंवा 3ऱ्या भागात मूलभूत हक्कांची माहिती दिलेली आहे. व्हेरी 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 IMP, हमखास विचारला जाणारा प्रश्न. त्याच्या पुढे राज्यघटनेतील कलम 12 ते कलम 35 मध्ये मूलभूत हक्कांची तरतूद आहे. व्हेरी IMP, जशास तसं लक्षात ठेवा. राज्यघटनेतील कलम 12 ते कलम 35 हे मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत. आता भारतीय नागरिकांना सुरुवातीला 7 प्रकारचे मूलभूत हक्क होते. म्हणजे जेव्हा आपली राज्यघटना अस्तित्वात आली त्यावेळेला 7 प्रकारचे मूलभूत हक्क होते. परंतु 44वी जी घटना दुरुस्ती आहे 1976 मध्ये झालेली, इंदिरा गांधीजींच्या काळात, 1978 मध्ये झालेली, 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झाली आणि 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्ती झाली. तर 44वी घटना दुरुस्ती 1978 ला झालेली. तर मोरारजी देसाई होते तेव्हा पंतप्रधान. या 44व्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क यातून वगळण्यात आला 1978 मध्ये. खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे की सुरुवातीस भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत हक्कांचा समावेश होता, तर 7. एक मूलभूत हक्क वगळण्यात आला, कोणता? मालमत्तेचा. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा हक्क राज्यघटनेतून वगळण्यात आला, तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार. कोणत्या वर्षी? तर 1978 मध्ये. समजले? मोरारजी देसाई तेव्हा पंतप्रधान होते. आता हे जे मालमत्तेचा हक्क आहे ना याच्याशी संबंधित आहे कलम 31. कलम 31 काढून टाकण्यात आलेला आहे. चला त्याच्या पुढे पहा. आता सध्या 6 प्रकारचे मूलभूत हक्क नागरिकांना मिळालेले आहेत. व्हेरी IMP, खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे की भारतीय नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत हक्क मिळालेले आहेत, तर भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क मिळालेले आहेत. आता हे जे 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत ना ते कोणकोणते आहेत ते पाहूयात. हा जो टेबल तुम्हाला दिसतोय ना स्क्रीनवर ब्ल्यू कलर मधला, खूपच महत्वाचा आहे, पाठच पाहिजे. बऱ्याच वेळेला MPSCनं जशास तसा टेबल विचारलेला आहे. याच्यामध्ये पहा, समतेचा हक्क कलम 14 ते 18. कलम 14 ते 18 कशाशी संबंधित आहे? समतेचा हक्क याच्याशी संबंधित आहे. स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 हे स्वातंत्र्याचा हक्क याच्याशी संबंधित आहेत. पिळवणुकी विरुद्ध हक्क कलम 23 ते 24 हा पिळवणुकी विरुद्ध हक्क आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहेत. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क याच्याशी संबंधित आहेत. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32 ते 35. तर हा टेबल तुम्हाला पाठच पाहिजे. समतेचा हक्क 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, पिळवणुकी विरुद्ध हक्क कलम 23 ते 24, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29 ते 30 आणि घटनात्मक उपाययोजनांचा हक्क 32 ते 35. आता आपण या सर्व कलमांची डिटेल्समध्ये माहिती पाहूया, कारण हे प्रत्येक कलम आपल्याला पाठ पाहिजे. ॲटलिस्ट कलम 32 पर्यंत सर्व कलम आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. सर्व स्तरातल्या परीक्षांना याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर आता आपण ती डिटेल्समध्ये माहिती पाहूयात. फक्त काही सेकंद ॲड पहा की हे सर्व माहिती मी GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न याच्यामध्ये दिलेली आहे. आणि हे घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. किंमत फक्त 149 रुपये आहे. चला आता आपण पुढची माहिती पाहूयात. तर त्याच्या पुढे पहा, सर्व डिटेल्समध्ये माहिती आता पाहणार आहोत आपण. तर त्याच्यामध्ये ना, आणि मला हे सांगायचं मित्रांनो, मी इतके छान व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा छान छान. तुम्हाला कसं वाटतंय? खरंच चांगलं वाटत असेल तर चांगलं म्हणा, आवडत नसेल तर आवडत नाही म्हणा. पहा, या ठिकाणी कलम 32 व 13 मध्ये मूलभूत हक्कांची सर्वसाधारण माहिती दिलेली आहे. म्हणजे व्याख्या वगैरे, मूलभूत हक्क म्हणजे काय वगैरे ही माहिती दिलेली आहे. मूलभूत अधिकार आणि मूलभूत हक्क दोन्ही एकचा. कलम 31 मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. माहिती असू द्या तुम्हाला. काही परीक्षांना आलेलं आहे कलम 31 कशाशी संबंधित आहे, तर मालमत्तेच्या हक्काशी संबंधित. पण आता हे निरसित आहे. निरसित म्हणजे काय? 1978 मध्ये जी 44वी घटना दुरुस्ती झाली की नाही, त्यानुसार हे कलम आता काढून टाकलेलं आहे. पण याचे उपकलम आहेत बरं, कलम 31 ब असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार, जो की कलम 32 मध्ये सांगितलेला आहे, यास
राज्यघटनेचा आत्मा व हृदय म्हटलेलं आहे. व्हेरी 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 IMP खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे की भारतीय राज्यघटनेला आत्मा व हृदय कोणी म्हटलेलं आहे, म्हणजे कलम 32ला आत्मा व हृदय कोणी म्हटलेलं आहे, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. किंवा उलट प्रश्न असा विचारलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील कोणत्या कलमाला राज्यघटनेचा आत्मा व हृदय म्हटलेला आहे, तर कलम 32ला. आता कशामुळे म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे डिटेल्समध्ये आणि सविस्तरमध्ये सांगणार आहे. आता सुरुवातीला आपण समतेचा अधिकार जो आहे त्या समतेच्या अधिकारासंदर्भात माहिती पाहूयात. कलम 14 ते कलम 18 हे समतेच्या अधिकाराशी संबंधित आहेत. आता कलम 14 कशाशी संबंधित आहे बरं? कायद्यापुढील समानता. कायद्यापुढील समानता म्हणजे काय? तर कायद्यापुढे सर्व समान आहेत. तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या, तुम्ही कितीही गरीब असा, तुम्ही कितीही मध्यमवर्गीय असू द्या, तुम्ही कोणत्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे, वंशाचे, प्रदेशाचे असू द्या, सर्वजण कायद्यापुढे समानच आहेत. मी तुम्हाला एक लेटेस्ट मधलं उदाहरण देतो की राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा झाली आणि कायदा असं सांगतो की एखादा लोकप्रतिनिधी असेल त्याला जर 2 वर्षाची शिक्षा झाली, 2 किंवा त्यापेक्षा जास्त, तर त्यांचं जे आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल ती रद्द होते. जरी एवढ्या मोठ्यावर पद असले तरी त्यांची खासदारकी रद्द झाली. लालू प्रसाद यादव एवढे मोठे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, परंतु जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये दोष जे काही आरोप केले होते ते सिद्ध झाले, त्यांना तुरुंगामध्ये जावं लागलं. म्हणजे कायद्यापुढील समानता. आसाराम बापू एवढे मोठे धार्मिक गुरु, पण जेव्हा त्यांच्या विरुद्धचे आरोप सिद्ध झाले तेव्हा त्यांना सुद्धा शिक्षा झाली आणि आता तुरुंगात आहेत ते. कायद्यापुढील समानता. समजले सर्वांना? त्याच्या पुढे पहा कलम 15. आता या कलम 15 मध्ये सामाजिक समता आणि भेदभाव नसावा. म्हणजे समाजामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव नसावा. म्हणजे जात, धर्म, पंथ, वंशे यानुसार कोणामध्येही भेदभाव करता येणार नाही. नो डिस्क्रिमिनेशन असं. ठीक आहे, समजले सर्वांना? भेदभाव नसावा. पुढे कलम 16 समान संधी. आता ही समान संधी कुठं? तर नोकरी आणि पदग्रहण करताना. म्हणजे एखादी नोकरी देताना किंवा पदग्रहण करताना महिला पुरुष असा भेदभाव चालणार नाही, जातीचा भेदभाव चालणार नाही, वंशाचा भेदभाव चालणार नाही, कोणत्याच प्रकारचा भेदभाव चालणार नाही. तुम्ही जर भारतीय नागरिक असाल तर तुम्हाला नोकरी करण्याची समान संधी आहे. समजलं? किंवा एखादं पदग्रहण करण्याची सुद्धा समान संधी आहे. तर हे कलम 16 मध्ये सांगितलेलं आहे. आता कलम 17 व्हेरी व्हेरी आहे. सर्वच कलम महत्वाचे आहेत, पण त्यातल्या त्या कलम 17 खूपच परीक्षांना विचारलेला आहे. अस्पृश्यता निवारण याच्याशी संबंधित आहे. यालाच आपण इंग्लिशमध्ये अनटचॅबिलिटी असं म्हणतो. अस्पृश्यता सर्वांना माहिती आहे. पूर्वी आपल्याकडे 4 वर्ण होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर शूद्र यांना स्पर्श करायचा नाही, त्यालाच आपण अस्पृश्यता असं म्हणतो. तर हे कलम 17 नुसार अस्पृश्यता निवारण झालेलं आहे. आता तर कोणी असं अस्पृश्यता पाळत नाही आपल्याकडे. ठीक आहे, म्हणजे मी तरी स्वतः व्यक्तिशा पाळत नाही किंवा आमच्या घरी पण पाळल्या जात नाही. तर हे कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारण याची माहिती दिलेली आहे. कलम 18 पदव्यांची समाप्ती. आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, म्हणजे याच्यावर प्रश्न कसे येतात माहिती आहे का, की अस्पृश्यतेशी संबंधित कलम कोणता आहे? तर कलम 17. त्याच्यानंतर भेदभाव नसावा असं कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे? कलम 15. कायद्यापुढील समानता कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे? कलम 14. समजलंय सर्वांना? समान संधी कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे? कलम 16. पदव्यांची समाप्ती कोणत्या कलमाने करण्यात आली? कलम 18. आता याच्यामध्ये हे जे कलम 18 मधील तरतुदीमुळे 1993 ते 1997 या कालावधीत भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे सन्मान कोणालाही प्रदान केले गेले नव्हते. समजलंय? 1993 ते 1997. चला, पण आता नंतर ते सिद्ध झालं की ह्या पदव्या दिल्या म्हणजे काय, ते समाजामधले विशेष असे व्यक्ती ठरत नाहीत. त्यामुळे परत ते सुरू झाले आणि भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आहे, हा नंबर 1 ला येतो. नंबर 2 चा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण आहे. नंबर 3 चा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण आहे आणि नंबर 4 चा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री आहे. समजले? तर हे भारतरत्न पुरस्कार हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि पद्म पुरस्कारामध्ये 3 येतात: पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. पुढे पाहता स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22. आता या संदर्भात मी तुम्हाला व्यवस्थित माहिती देतो. पहा, कलम 19 नुसार 6 प्रकारचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना मिळालेले आहेत. खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे की कलम 19 नुसार किती प्रकारचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना मिळालेले आहेत? तर 6. पूर्वी 7 होते, पण एक रद्द झालाय म्हणून आता 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत.
आणि 6 प्रकारच्या स्वातंत्र्यांची माहिती कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे, तर कलम 19 मध्ये. हे दोन्ही लक्षात ठेवा, वेगवेगळे प्रश्न परीक्षांना विचारले जातात. आता त्याच्या पुढची माहिती आपण पाहूयात. पुढे काय दिलेलं आहे आपल्याला पहा. आता हे जे 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत ते कोणकोणते आहेत ते पहा. पहिला आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. प्रत्येकाला भाषण करण्याचा अधिकार आहे. अभिव्यक्ती म्हणजे आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. दुसरं शांततापूर्वक आणि निशस्त्र सभा भरवणे. प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, ती शांततापूर्वक आणि निशस्त्र म्हणजे कोणतेही शस्त्र तुम्हाला घेता येणार नाही. नंबर 3 संस्था आणि संघटना स्थापन करण्याचा अधिकार. पण ह्या संस्था आणि संघटना कायदेशीर असल्या पाहिजे बरं का, बेकायदेशीर चालत नाही. पुढे भारतीय प्रदेशात सर्वत्र संचार करण्याचे स्वातंत्र्य. तुम्ही भारतात कुठेही सर्वत्र संचार करू शकता, पण ज्या अशी ठिकाणं जिथं बंधनं घातलेली आहेत तिथं मात्र तुम्ही संचार करू शकत नाहीत. एक लक्षात असू द्या, ही 6 प्रकारची स्वातंत्र्य जरी असेल ना तरी याला काही मर्यादा आहेत बरं का. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही कोणाविषयी काही बोला, शिव्या द्याल तर असं चालणार नाही. एका विशिष्ट लेवलपर्यंतच तुम्हाला अभिव्यक्त होण्याचा अधिकार असतो. पुढे भारतात तसंच हे संचार स्वातंत्र्य. उद्या तुम्ही उठून कोणाच्या घरात घुसाल, म्हणाल मला संचार स्वातंत्र्य आहे भारतात, असं नाही, त्याला काही बंधनं पण आहेत. भारताच्या कोणत्याही प्रदेशात म्हणजे ठिकाणी राहण्याचे किंवा कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. कोणताही व्यवसाय, धंदा अथवा व्यापार करण्याचे स्वातंत्र्य. तुम्हाला पाहिजे तो व्यवसाय तुम्ही करू शकता, पाहिजे तो धंदा करू शकता, पूर्णपणे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तर हे झालं कलम 19 मध्ये सांगितलेली 6 स्वातंत्र्य. आता पुढे कलम 20 मध्ये काय माहिती दिली आहे. अपराधी व्यक्तीला गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्याबाबतचे संरक्षण. त्याच्यानंतर कलम म्हणजे हे बऱ्याच परीक्षण आलेलं आहे बरं का, की अपराधी व्यक्तीला गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्याचं संरक्षण कोणत्या कलमात सांगितलेलं आहे, तर कलम 20 मध्ये. कलम 21 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर व्यक्तीच्या व्यक्तिगत आणि जीवित स्वातंत्र्याचे संरक्षण. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिगत आणि जीवित स्वातंत्र्याचं संरक्षण म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती स्वतःची आत्महत्या सुद्धा करू शकत नाही, हे कलम 21 मध्ये सांगितलेलं आहे. पुढे कलम 21 शिक्षण हा 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांचा मूलभूत हक्क आहे. हा 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट केलेला आहे बरं का, हे पण माहिती असू द्या. तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांचा मूलभूत हक्क आहे. कलम 22 अटक म्हणजेच बंदीकरण आणि नजरबंदीपासून किंवा स्थानबद्धती विरुद्ध संरक्षण. म्हणजे कधी जर पोलीस तुम्हाला अटक करायला आले, येऊ नये पण आलेच, तर त्यांना म्हणायचं तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का. ते जर म्हणले नाही तर म्हणायचं अटक वॉरंट घेऊन या, मी येतो तुमच्यासोबत. आणि ते जर म्हणले अटक वॉरंट आहे, खाली मान घालायची, नीट त्यांच्यासोबत जायचं. हे अटक करण्यापासून संरक्षण, की यांना सुद्धा न्यायालयाकडून अटक वॉरंट आणावं लागतं, त्यालाच तुम्ही अटक करू शकता. तर हे होतं स्वातंत्र्याचा अधिकार. आता आपण पिळवणुकीविरुद्धचा जो अधिकार आहे त्याची माहिती पाहूयात. तर पिळवणुकीविरुद्ध किंवा शोषणाविरुद्ध हक्क, त्याच्यामध्ये कलम 23 ते 35. आता कलम 23 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर माणसाच्या क्रय विक्रयावर बंदी, म्हणजे माणसाची खरेदी आणि विक्री करण्यावर बंदी आहे. तरी सुद्धा आपल्या भारतात चालते बरं का खरेदी विक्री. तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण ही वस्तुस्थिती आहे. तसंच वेठ बिगारीला बंदी. आता वेठ बिगारी म्हणजे काय, तर कोणताही मोबदला न देता तुमच्याकडून काम करून घेणे, म्हणजे अर्थात मोफतमध्ये काम करून घेणे, यालाच आपण वेठ बिगार असं म्हणतो. पूर्वी आपल्याकडे वेठ बिगारी असायची, कोणताही मोबदला दिला जायचा नाही. थोडंफार खायला दिलं जायचं, शिळं वगैरे अन्न, थोडेफार फाटके वगैरे टपटे दिले जायचे आणि राहायची अतिशय वाईट व्यवस्था केली जायची. अशी वेठबिगारींची अवस्था होती. पण आता वेठबिगारीला बंदी आहे कलम 23 नुसार. हे कलम अमेरिकेच्या राज्यघटनेतील 13व्या दुरुस्तीशी बरेच सारखे आहे. गुलामगिरी व वेश्या व्यवसायाला विरोध, हे सुद्धा कलम 23 मध्ये सांगितलेलं आहे. तर वेठबिगारी, गुलामगिरी आणि वेश्या व्यवसाय या सर्वांना बंदी आणि माणसांच्या खरेदी विक्रीला बंदी, हे कलम 23 मध्ये सांगितलेलं आहे. आता कलम 24 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर 14 वर्षाखालील कोणत्याही मुलामुलींना खाणी किंवा धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास बंदी. हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना विचारला जातो, की म्हणजे जे लहान मुलं असतात किंवा बालके असतात किंवा 14 वर्षाखालील मुलं मुली असतात, त्यांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास बंदी, हे कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे, तर कलम 24 मध्ये सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढचा पहा, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 25 ते 28. कलम 25 मध्ये काय म्हटलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीला स्वमतानुसार म्हणजे स्वतःच्या मतानुसार कोणताही धर्म स्वीकारण्याचा आणि
त्या धर्माचा प्रचार करण्याचा हक्क आहे. पण हे सोमत हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं का. एखादा व्यक्ती हिंदू म्हणून जन्माला आला असेल, त्याला दुसरा कोणता धर्म स्वीकारायचा असेल तर तो स्वीकारू शकतो, त्याला कोणी अडवू शकत नाही. पण ते सोमतानुसार बळजबरीनं चालत नाही. कलम 26 मध्ये काय म्हटलेलं आहे, सरकार कायदा करून राज्यातील कोणत्याही धार्मिक संस्थेची चल व अचल संपत्तीची मालकी स्वतःकडे घेऊ शकते किंवा त्या संपत्तीची व्यवस्था पाहू शकते. आपल्याकडे जे धार्मिक संस्था आहेत मोठमोठ्या, जसं शिर्डीचं संस्थान आहे, पंढरपूरचं संस्थान आहे, शासनाची मालकी आहे, तिथे शासनाच्या ताब्यामध्ये आहेत ती संस्थानं. पुढे हे कलम 26 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 27 मध्ये काय सांगितलेलं आहे, कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी जबरदस्तीने पैसा जमा करण्यावर बंदी. कोणताही धर्म असो ते, त्या धर्माचा जर तुम्हाला प्रचार करायचा आणि त्यासाठी जर तुम्ही जबरदस्तीने कोणाकडून पैसा घेत असाल तर ते चुकीचं आहे. कोणी स्वतःहून खुशीनं तुम्हाला पैसा देत असाल, इट्स ओके, पण जबरदस्ती नाही चालणार. कलम 28 शासकीय सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या शिक्षण संस्थांतून धार्मिक शिक्षण देण्यावर बंदी. म्हणजे कोणतीही अनुदानित संस्था असेल, शाळा असेल तर तिथे तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येणार नाही, ही माहिती कलम 28 मध्ये दिलेली आहे. आता पुढे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क यांची माहिती पाहूयात आपण. तर याच्यामध्ये पहा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30. कलम 29 मध्ये काय सांगितलेलं आहे, प्रत्येक नागरिकाला स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती यांचे संवर्धन करण्याचा अधिकार. म्हणजे स्वतःची जी कोणती भाषा असेल, लिपी असेल, संस्कृती असेल, त्याचं संवर्धन करण्याचा अधिकार आहे. कलम 30 मध्ये काय सांगितलेलं आहे, भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या आवडीनुसार भाषा किंवा धर्म या आधारावर शिक्षण संस्था चालवण्याचा हक्क आहे. मग अल्पसंख्याक, मग ते धार्मिक असतील किंवा भाषिक असतील. अल्पसंख्याक म्हणजे ज्यांची संख्या कमी आहे ते बरं का. मग हे अल्पसंख्याकांशी संबंधित कलम कोणता आहे तर कलम 30 आहे. आणि भाषा, लिपी आणि संस्कृती यांच्याशी संबंधित कलम कोणता आहे तर कलम 29 आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. खालचं कलम 23 सोडून द्या, ते रिपीट झाले. 23 आणि 24 हे रिपीट झाल्या. 30 पर्यंत आपण आलो होतो. ओके. आता इथे पहा, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. कलम 32, आता मी तुम्हाला वाटेल कलम 31 का नाही घेतलं, तर कलम 31 आपलं रद्द झालेलं आहे, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. कलम 31 मध्ये मालमत्तेचा हक्क होता आणि ते कलम 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 मध्ये रद्द झालेलं आहे, म्हणून त्याची माहिती मी तुम्हाला इथे दिलेली नाही. आता घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32 ते 35 आणि पुढे 359 पण आहे. आता याच्यामध्ये पहा, हे जे कलम 32 आहे, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय, हे जे 6 हक्क आहेत त्याच्यापैकी जे वरील 5 हक्क आहेत ना, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही न्यायालयावर आहे. जर वरील 5 मूलभूत हक्कांचं रक्षण शासनाने केलं नाही तर त्याच्या विरोधामध्ये आपण न्यायालयात जाऊ शकतो. आणि म्हणून ह्या घटनात्मक उपाययोजनांचा हक्क अतिशय महत्वाचा आहे. हा जर हक्क घातला नसता तर कोणी जरी मूलभूत हक्क दिले तरी त्याचं रक्षण कोणी केलंच नसतं. पण हे मूलभूत हक्कांचं रक्षण नाही केलं तर न्यायालयात जाता येतं, म्हणून मूलभूत हक्कांचं रक्षण सर्वजण करतातच. पुढे पहा, आता नागरिकांना मिळालेल्या वरील 5 मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी घटनात्मक उपाययोजनांच्या अधिकाराची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे. घटनात्मक उपाययोजनांच्या हक्कामुळेच न्यायमंडळास म्हणजेच न्याय व्यवस्थेस मूलभूत हक्कांचे संरक्षक किंवा पालक मानतात. व्हेरी IMPA खूप परीक्षांना विचारलेला प्रश्न आहे की मूलभूत हक्कांचं संरक्षक किंवा पालक कोण आहे तर न्याय व्यवस्था. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय पण आलं आणि उच्च न्यायालय सुद्धा आलं बरं का. दोन्ही न्याय व्यवस्था याच्यामध्ये येतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32लाच भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय म्हटलेलं आहे, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क याला. आता हे मूलभूत हक्क जे आपले वरचे 5 आहेत त्यांचं पालन जर शासनाने केलं नाही तर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयात आपण 5 प्रकारचे अर्ज करू शकतो. कोणकोणते आहेत ते इथं पहा. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात 5 प्रकारचे आदेश देऊ शकते. एक आहे बंदी प्रत्यक्षीकरण, दुसरा आहे परमादेश, तिसरा आहे प्रतिक्षेप, चौथा आहे अधिकार पृष्ठा आणि 5वं आहे उत्प्रेक्षण. असे ते 5 अर्ज आहेत. तर हे सुद्धा लक्षात असू द्या की मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी कलम 32 नुसार न्यायालयात आपण 5 प्रकारचे अर्ज करू शकतो किंवा न्यायालय 5 प्रकारचे आदेश देऊ शकतो. त्याच्यामध्ये आहे बंदी प्रत्यक्षीकरण, हेबियस कॉर्पस. आता हेबियस कॉर्पस या लॅटिन शब्दाचा अर्थ होतो आम्हाला शरीर द्या. पुढे पहा, कोणत्याही व्यक्तीस
अवैध म्हणजे बेकायदेशीर पद्धतीने तुरुंगात स्थानबद्ध करून ठेवल्यास ती व्यक्ती स्वतः किंवा तिचे नातेवाईक बंदी प्रत्यक्षीकरण हा अर्ज उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात सादर करू शकतात. हा अर्ज न्यायालयाने मान्य केल्यास अटक झालेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर उभे करण्याची आज्ञा न्यायालय देते. मुळात आपल्याकडे तरतूद काय माहिती आहे का, एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही अटक केली तर 24 तासांच्या आत त्याला न्यायालयासमोर हजर करावं लागतं आणि मग न्यायालय सांगतं त्याला पोलीस कस्टडी द्यायची का न्यायालयीन कस्टडी द्यायची. ते न्यायालयीन कस्टडी म्हणजे न्यायालयाच्या ताब्यात, पीसी म्हणजे पोलीस कस्टडी म्हणजे पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी. समजले? पण तुम्ही जर 24 तासांपेक्षा जास्त काळ झालाय आणि तरीही तुरुंगात एखाद्याला डांबून ठेवलंय, न्यायालयासमोर हजरच केलं नाही, तर तेव्हा एखाद्याला नजर कैद केलंय, तेव्हा हा बंदी प्रत्यक्षीकरण, बंदी नावातच आहे, बंदी प्रत्यक्षीकरण. समजलंय? पुढे पहा, परमादेश किंवा मॅन्डामस, इंग्लिशमध्ये मॅन्डामस, मराठीमध्ये परमादेश. तर मॅन्डामसचा अर्थ मी आज्ञा देतो असा आहे. ज्यावेळी सरकार एखाद्या शासकीय अधिकारी किंवा शासकीय संस्था आपल्या कर्तव्यांचे पालन करीत नसेल, तसेच मूलभूत अधिकारांवर बाधा येईल असे कृत्य करीत असेल व त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल, त्यावेळी ती व्यक्ती उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात परमादेश अर्ज करू शकते. उदाहरण द्यायचं झालं, फॅक्टरी ऍक्ट म्हणजे कंपनी कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळण्यासाठी मजूर जे कामगार आहेत ते मॅन्डामस हा अर्ज करू शकतात. म्हणजे एखादं सरकार किंवा शासकीय अधिकारी किंवा शासकीय संस्था आपल्या कर्तव्याचं पालन करत नसेल तर त्यावेळेला हा अर्ज करा जातो की नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, पण ते देत नसतील तर न्यायालयात म्हणजे कोणता परमादेश हा अर्ज करता येतो. पुढे पहा, प्रतिषेध, त्यालाच आपण प्रोहिबिशन असं म्हणतो. प्रोहिबिशन म्हणजे बंदी. सरकारने एखादी गोष्ट करू नये, म्हणजे शासन एखादी गोष्ट करत असेल पण ते जर मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल तर सरकारने एखादी गोष्ट करू नये. म्हणजेच शासनाला एखादी गोष्ट करण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रतिषेध हा प्रतिबंधात्मक आदेश न्यायालय शासनाला देते. उदाहरण पहा, सार्वजनिक कामासाठी खाजगी मालमत्ता शासनाने ताब्यात घेतल्यास व त्यामुळे काही व्यक्तींच्या व्यक्तिगत हक्कांवर गदा येत असेल तर उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात प्रतिषेध अर्ज करता येतो. पण हे प्रत्येक ठिकाणीच लागू होतं असं काही नाही, पण व्यक्तिगत हक्कांवर गदा येत असेल तर हा अर्ज तुम्ही करू शकता. समजलंय? म्हणजे शासनाने एखादी गोष्ट करू नये हे सांगण्यासाठी असतं. आता पुढचा अर्ज आहे अधिकार पृक्षा, त्यालाच आपण को वारंटो असं म्हणतो. अधिकार पृक्षा किंवा को वारंटो. आता को वारंटोचा अर्थ होतो आपण हे कोणत्या अधिकारात करीत आहात. काय होतं माहिती आहे का, कधी कधी एखादा अधिकारी असतो, त्याला एखादं काम करण्याचा घटनेनं अधिकारच दिलेला नसतो, तरी सुद्धा ते काम करीत असतो. मग तुम्ही हे कोणत्या अधिकारात करीत आहात, मग हा जर अर्ज केला आणि शासनाने मान्य म्हणजे न्यायालयाने मान्य केला तर त्या अधिकाऱ्याला ते काम करता येत नाही. समजले? तर आपण हे कोणत्या अधिकारात करीत आहात असा अर्थ को वॉरंटचा होतो. पहा, शासनाने किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने एखादे घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर कृत्य केले व त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर गदा आली तर ती न्यायालयाकडे को वॉरंटो अर्ज करून दाद मागू शकते. जर एखादी व्यक्ती पात्रता नसतानाही एखादे शासकीय पद भूषवित असेल तर त्या व्यक्तीच्या पदग्रहण करण्याविषयीची विचारणा करण्याचा अधिकार व्यक्तीला आहे. आता पाचवा अर्ज आहे उत्प्रेक्षण, त्याला आपण सर्शिओररी म्हणतो. जर एखादा खटला कोणत्याही कनिष्ठ न्यायालयापुढे चालू आहे पण तो खटला त्या न्यायालयाच्या अधिकार कक्षेबाहेर असल्यास किंवा तो खटला चालवण्यास ते कनिष्ठ न्यायालय असमर्थ असल्यास वरिष्ठ न्यायालयात उत्प्रेक्षण अर्ज करता येतो. म्हणजे कनिष्ठ न्यायालयामध्ये एखादा खटला सुरू आहे पण तो खटला चालवण्यास ते न्यायालय सक्षम नाहीये किंवा न्यायालयाचा तो अधिकारच नाही अशी जर कंडिशन असेल तर न्यायालयामध्ये तुम्ही उत्प्रेक्षण अर्ज करू शकता, त्याला सर्शिओररी म्हणतात. आणि मग न्यायालयानं जर अधिकार दिला तर तो खटला तिथून रद्द होऊन जे कोणतं वरिष्ठ न्यायालय आहे त्याच्यामध्ये तो सादर केला जातो. आता हे झालं कलम 32. हे जे मी तुम्हाला 5 अर्ज सांगितले ना, हे कलम 32 मध्येच येतात. मूलभूत हक्कांचं रक्षण करण्यासाठी या 5 प्रकारचे अर्ज आपण न्यायालयामध्ये करू शकतो किंवा न्यायालय हे 5 प्रकारचे आदेश देऊ शकतो. आता कलम 33 मध्ये काय सांगितलेले पहा. तर कलम 33 नुसार लष्करातील अधिकारी व सैनिक यांच्यामध्ये शिस्त टिकवण्यासाठी तसेच त्यांना त्यांची कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडता यावीत यासाठी मूलभूत अधिकारांवर बंधने घालणारा कायदा करण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे. आता पहा, आपल्याकडे जे सैनिक आहेत त्यांना विशिष्ट प्रकारचे केस ठेवावे लागतात का, त्यांना फॅशन आवडत नाही,
ते जर उद्या म्हटले आम्हाला मूलभूत अधिकार आहे, आम्ही कसं राहू, त्याचा कपडे कोणते घालावेत, अवघड होईल ना. त्यांनी जर केस वाढवले, हिरोसारखी फॅशन केली, तर मग सैनिकांमध्ये शिस्त कशी राहील. मग हे कलम 23 मध्ये सैनिकांच्या शिस्तीच्या संदर्भात सांगितलेलं आहे. हे अपवादात्मक येतं बरं का. जरी सर्व नागरिकांना अधिकार असले तरीच तुम्ही जेव्हा सैनिक होता तेव्हा तुमच्या मूलभूत अधिकारांवर बंधनं येतात. क्लिअर झाले सर्वांना. पुढे पहा कलम 34 मध्ये काय म्हटलेलं आहे. तर कलम 34 मध्ये म्हटलेलं आहे की भारतातील कोणत्याही प्रदेशात किंवा सर्व देशात लष्करी कायदा लागू झाल्यास मूलभूत अधिकारांवर बंधने घालण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे. लष्करी कायदा जर लागू झाला मग तुम्हाला मूलभूत अधिकार राहत नाहीत. आता कलम 35 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर मूलभूत हक्कांच्या काही तरतुदींना परिणामकारकता देण्यासाठी कायदे. म्हणजे मूलभूत हक्कांच्या ज्या काही तरतुदी आहेत त्यांना जर परिणामकारक त्यांचा प्रभाव पडावा असं वाटत असेल तर त्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणजे मूलभूत हक्कांच्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार संसदेला हे कलम 35 मध्ये सांगितलेलं आहे. आता हे जे मूलभूत हक्कांच्या माध्यमातून राजकीय लोकशाहीचा आविष्कार होतो, मूलभूत हक्कांच्या माध्यमातून राजकीय लोकशाहीचा आविष्कार होतो. तर ही सर्व आपण मूलभूत हक्क पाहिलीत मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही सर्व माहिती तुम्हाला पुस्तकाच्या स्वरूपात पाहिजे असेल तर जनरल नॉलेज तलाशाचा घटक भाग येत हे विकत घ्या, पण हे दुकानावर मिळत नाही. घ्यायचा असेल तर 8806068618 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, तुम्हाला घरपोच पुस्तक मिळून जाईल. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि थांबूयात आपण. तुम्ही खूप छान प्रतिसाद देतात त्याबद्दल आपला सर्वांचा आभारी आहे, ऋणी आहे. असंच प्रेम माझ्यावर कायम असू द्यात. थांबूयात, परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. आता लेक्चर स्टॉप करतो. धन्यवाद.